हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. हा व्हिडिओ थोडासा लेट अपलोड झाला आहे, कारण हा सोमवारचा व्हिडिओ आहे आणि सोमवारपासून श्रावण महिन्यातले सोमवार सुरू झालेत. माझा पण सोमवार असतो. मी खूप लहान होते, मला समजत पण नव्हतं. तेव्हापासून मी श्रावण महिन्यातले सोमवार आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करते. आणि अगोदर श्रावण महिन्यामध्ये लग्नाच्या अगोदर मटण पण खात नव्हते मी, म्हणजे नॉनव्हेज वगैरे पण पाळायचे. एक महिना कसलंच खात नव्हते. तसं आता लग्न झाल्यापासून उपवास करते मी, पण असा महिना वगैरे काय पाळत नाही. बरेच जण श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज वगैरे पूर्ण खात नाहीत, बंद करतात. त्यामुळे नॉनव्हेज स्वस्त पण होतं श्रावण महिन्यामध्ये, अंडी असू द्या किंवा बाकीचं काही पण. आता मी काय केलं, सगळं आवरून घेतलं. सकाळचा स्वयंपाक नाश्ता वगैरे झाला. संचितला स्कूलला तयार वगैरे केलं, स्कूलमध्ये सोडून आले आणि सोडून नंतर घेऊन आले. आणि घेऊन यायच्या टायमिंगला मग आल्यानंतर मग आज जवळपास येता 1 होत आलेत. मी साबुदाण्याची आता खिचडी बनवते. तर हा बारीक साबुदाणा आहे. साबुदाण्यामध्ये पण 2 प्रकारचे आहेत, एक मोठावाला आणि हा लहान एकदम. तर हा जास्त वेळ लागत नाही भिजायला, एक अर्ध्या तासात किंवा 1 तासात भिजतो. त्यामुळे मी सकाळी उठलं भिजत घातला होता. मग खाऊन घेतलं. इथं संचितचं चाललं होतं मग दुपारचा टाईमपास. तर असं असतं स्वतःचा दुपारचा टाईमपास काहीतरी करायचं. आम्ही काय केले आता, किराणा भरला होता आणि मग किराणा भरला होता. मग ते जेमिनीचं तेल एक 5-6 पिशव्या घेतो. मग त्यांनी ह्या बॉक्समध्ये दिल्या होत्या. आता डबा असतो, पण डबा मी म्हणलं, म्हणजे नेहमी आई डबाच घेतात, पण मी म्हणले ह्यावेळेस पिशव्या घेऊन बघूया आपण दोन्हीमध्ये काय परवडतं आहे, काय होतं आहे. त्यामुळे ज्या पिशव्या आणल्या होत्या ना, तो जेमिनीचा डबा आहे त्याच्यामध्येच मी ओतून ठेवला. पण असं काही एवढा फरक नाही वाटला, तेल तेवढंच वाटलं असं. तर इथं हा बॉक्स आहे आणि ह्या बॉक्समध्ये संचितने त्याची खेळणी भरून ठेवलेत आणि पॅक करतोय आणि म्हणतोय की हे मी गिफ्ट म्हणून देणार आहे. असं काय काय त्याचं चालू होतं. आणि एकदम सगळं आपण बाहेरचं कसं पॅकिंग करतो, तर तसं एकदम मन लावून चालू होतं. आणि मला म्हणत होता की व्हिडिओ अजिबात काढू नको आणि कट पण करायचा आहे म्हणत होता. तर इथं बघू शकता, कात्री आण म्हणत होता मला. मी काही कात्री आणत नव्हती आणि म्हणतो व्हिडिओ काढू नको माझा, कट करून दे. मी काही कट करत नव्हते, कारण सगळं वायाच. आता ते काय खेळणे काय असं नाही की ते खेळणारच नाही वगैरे, ते काढणार नंतर. पण चिकटपट्टी वगैरे सगळी वाया घालून दाताने सगळं तोडायचं चालू होतं. नंतर तुटे ना काय ते तसंच त्याला जोडायचं काम चालू होतं. आणि आमच्या इकडं आबाळ वगैरे आलं होतं, पाऊस आला होता आणि सगळं इथं अंधार पडला एकदम रूममध्ये. बाहेर खूप आबाळ आलं होतं, पाऊस पण चालू होता. आणि आम्ही पावसात भिजलो पण. भिजल्यामुळं मला पण आणि संचितला सर्दी झाली, त्यामुळे मला तर लगेचच सर्दी होते. तर असं आहे, संचित पण भिजला, मी पण भिजले थोडीशी, त्यामुळे दोघांना पण सर्दी झाली होती पावसामध्ये. आम्ही गेलो होतो बाहेर, तर ड्रायव्हिंग क्लास लावला आहे मी, तर ते क्लासला गेलो होतो. जाताना काय पाऊस वगैरे नव्हता आणि मग येताना पाऊस सगळा लागला होता. तर इथं बघू शकता संचित आणि मी. तसं संचित नसतो नेहमी, पण यावेळेस त्या म्हणजे जिथं क्लास लावला आहे मी, तर त्यांना थोडंसं काम होतं, त्यामुळे त्यांनी संध्याकाळच्या वेळेस म्हणले या. मग संचितला पण मी संध्याकाळच्या वेळेस गेले होते घेऊन. आणि बघा ह्याच्यासकट 2 वेळा मी पावसात भिजले क्लासच्या नादामध्ये. तर हे आहे आपली पंढरपूरमधली नदी. तर पाणी भरपूर आलेलं आहे नदीला आणि पूर आला आहे. जे शेजारची घरं वगैरे आहेत, तर त्यांना सगळ्यांना म्हणजे सगळी पूर्ण रिकामी घरं केलेत आणि जवळपास 40 का काही घरं आहेत, तर बातम्याला वगैरे पण सांगत होते. मग मी येतानाच घेतली होती गाडी. येताना मी पावसात थोडीशी चालवली. आता दुसरी मुलगी आहे, तर ती चालवायला लागले. तर असं आहे माझं. आता जवळपास 3-4 दिवस झाले क्लास लावला आहे मी. तर आता बघू, चालू आहे माझ्याकडून. तर एकदम मन लावून शिकते मी आता, कसं शिकते. आणि क्लास लावलेला खरंच फायदा आहे. स्वतः घरी ड्रायव्हर लावून शिकायचं म्हणलं की ते एवढं चांगलं व्यवस्थित शिकवत नाही. तसं क्लासमध्ये ड्रायव्हिंग क्लास लावलं की एकदम छान शिकवतात आणि त्यांच्याजवळ पण सगळं असतं. ॲक्सिलेटर फक्त नसतो, नाही तर ब्रेक आणि क्लच त्यांच्याजवळ असतो. त्यामुळं आपण कसं चांगलं सांगतात, म्हणजे समजावून वगैरे. मला तर मी अगोदर ड्रायव्हर लावून पण शिकले होते आणि नंतर असा क्लासमध्ये पण आता चालू आहे, त्यामुळे मला क्लासमधलं जास्त चांगलं वाटतं. नंतर घरी आल्यावर बघू शकता, मी संचित माझ्या पुढं पळत. एकदम छान पाऊस पडला होता, पावसामध्येच थोडंसं भिजत आलो. आल्याला थंडी खूप जास्त वाजायला लागली होती, कारण मी तर भिजले होते. अगदी एकदम रप मोठा पाऊस पडत होता. त्या पावसामध्ये मी उतरून दुसरी मुलगी बसले होते गाडीमध्ये आणि तेवढं 1 मिनिटसुद्धा नव्हतं बाहेर उतरायला आणि बसायला लागला वेळ. तेवढ्यात मी इतकं दोघी पण भिजलो ना, पाच थंडी वाजायला लागली आणि त्यांनी मग मला सर्दी झाली. असं आहे. आल्यानंतर मग चाललं होतं स्वयंपाकामध्ये एका साईडला कुकर लावला होता. नंतर भाकरी वगैरे पण करायच्या होत्या आणि आल्याला चहा पण पिऊन घेतले. तर इथं चालली होती भाजी वगैरे बनवायचं काम. आणि घरात कसं संचित वगैरे तिखट वगैरे खात नाही काय. आणि मग
संचीसाठी वेगळं बनवावं लागतं आणि मग संचित आजी सांजीसाठी वेगळं केलं होतं आणि नंतर इथं आमच्यासाठी वेगळे केले होते. तर हे आंबट चुक्याची भाजी आहे. तर हे आमच्यासाठी ही भाजी करताना घरात इतका ठसका उठला होता ना, बासही खोकतच बसले होते. पण एकदम भारी झाले होते. आता ही दीदींची पद्धत आहे, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करत असतात त्या भाजी. तर असं आहे. तर दोन्हीकडे पण भाज्या बनवून झालेल्या आहेत. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चला तर मग बाय बाय.